नमस्कार, मी यशोदीप शेटे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉकमध्ये, म्हणजेच आपल्या वायडी बाबा के बोल या चॅनलवरती. आज आपल्या समवेत आहेत विशाल आणि विशाल पाटील हे आहेत नंदुरबारचे. आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहे कशा पद्धतीने त्यांना एकाच वेळेस 5 कंपन्यांचे ऑफर लेटर्स मिळाले, त्यांना नोकरी मिळाली. त्याचसोबत नंदुरबारचा विद्यार्थी नगरसारख्या ठिकाणी येऊन एज्युकेशन घेतोय. अहिल्यानगरमध्ये येऊन एज्युकेशन घेत असताना त्यांचे अनुभव आणि त्यांचं खास करून ॲडमिशन झालं हे TFWSमध्ये आणि सध्याचा पिरियड चालला आहे तो TFWSमध्ये किंवा ॲडमिशनचा सध्या पिरियड चालू आहे. मग यामध्ये TFWSद्वारे फॉर्म कसा भरायचा असतो किंवा त्याचे काय फायदे, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला गप्पा या ठिकाणी मारायच्या आहेत त्यांच्यासोबत. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे सुरुवातीला आमच्या या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद सर. अं, विशालजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की नंदुरबार आहे, जळगाव आहे, भरपूर पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत, परंतु तुम्ही हेच कॉलेज का निवडलं आणि तुम्ही अहिल्यानगरमध्येच का आलात? थोडक्यात त्याबद्दल माहिती द्या. सर, प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज हे केमिकलमध्ये नावाजलेलं कॉलेज आहे आणि त्यामुळे मी ठरवलं की ॲडमिशन मला प्रवरेतच घ्यायचे. आणि त्यात जेव्हा मी CETची तयारी करत होतो तर या कॉलेजचा कट ऑफ वगैरे मी अभ्यासून पाहिला आणि योगायोगाने मला TFWS या स्कीममधून इथे ॲडमिशन भेटले. क्या बात आहे. हां, TFWS तुम्ही बोललात, ते TFWS आता मुलं ॲडमिशनचे फॉर्म भरताय, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार TFWS बद्दल आणि नेमकं काय आहे TFWS? एकदा विद्यार्थ्यांना समजून सांगाल? TFWS ही स्कीम युनिव्हर्सिटीद्वारे प्रत्येक कॉलेजमध्ये लागू आहे. त्यात डिपार्टमेंटमध्ये ॲडमिशन घेणारे CET मधले प्रथम 3 विद्यार्थी जे आहेत, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या खाली असेल, अशा विद्यार्थ्यांना TFWS थ्रू अप्लाय करता येतं. आणि यात आपल्याला ट्युशन फी भरायची गरज नसते. तर फक्त जी डेव्हलपमेंट फी आहे, जे मिनिमम अमाऊंट आहे, तर त्यामध्ये आपलं शिक्षण होतं. आणि माझे अगदी 4 वर्षाचे शिक्षण कमीत कमी शुल्कात या कॉलेजमध्ये झालं आहे. क्या बात आहे, बढिया. आणि मग जे वाचलेले पैसे त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा कोर्सेस वगैरे केले. कॉलेजने मला सपोर्ट केलं आणि त्यामुळे माझ्या विविध कंपन्यांमध्ये आज या प्रवळे माध्यमातून सिलेक्शन झालं आहे. ओके ओके, बढिया. आता तुम्ही तो मुद्दा काढलाच आहे. नेमकं आज तुम्ही 5 कंपन्यांमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. एक तुमचं हायेस्ट पॅकेज काय होतं आणि आता तुम्ही कुठे कंटिन्यू करताय? सर, मला जे कॅम्पस प्लेसमेंट होतं याच्याद्वारे 5 विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झाली. हायेस्ट पॅकेज जे होतं ते 6 लाखापर्यंत होतं. पण मला जे प्रोसेस आणि प्रोडक्शन अशा दोघंही फील्डच्या कंपन्या भेटल्या. तर माझ्याकडे लास्ट डेला ऑप्शन होतं की मी कुठं जावं, माझे इंटरेस्ट कुठे आहे, माझी ग्रोथ कुठे होऊ शकते. आणि त्या प्रकारे मी आज पुण्यात एक नामांकित कंपनीत कार्यरत आहे. क्या बात आहे. तर कॅम्पसने मला भरपूर सपोर्ट केला आणि मला सांगायला आनंद होतो की माझ्या बॅचचे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे मोर दॅन 1 ऑफर लेटर आहेत. क्या बात आहे. प्रत्येकाकडे एक चॉईस असते की आपण कुठं जायचं आणि कुठं नाही. म्हणजे तुमच्या केमिकल डिपार्टमेंटमधील प्रत्येक विद्यार्थ्याकडे, तुझ्या प्रत्येक क्लासमेटकडे 2-2 ऑफर लेटर आहे. प्रत्येकाकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऑफर लेटर्स आहे सर. हे खरंच सिरियस आहे, कारण आपल्याला लाखो ऑडियन्स या ठिकाणी बघते. एकदम ऑन कॅमेरा मी सांगतोय की केमिकल डिपार्टमेंट जे आहे, त्याची मागच्या 3 वर्षापासनं किंवा मी सांगतो ते 4 ते 5 वर्षापासनं 100% प्लेसमेंट आहे. आणि ते जे मी पाहून इथं ॲडमिशन घेतलं की मी ठरवलं की मला प्रवृत्त ॲडमिशन घ्यायचे आहे आणि ते आज खरं होतं आहे की 100% प्लेसमेंट मी माझ्या डोळ्यांनी इथं पाहिली. क्या बात आहे. थोडक्यात प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी येथील केमिकल डिपार्टमेंटला गेल्या 5 वर्षापासून 100% प्लेसमेंट आहे, मी ऐकलं होतं. पण ह्या वर्षीच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे 2 पेक्षा जास्त ऑफर लेटर्स आहे. सर. म्हणजे खूप छान गोष्ट आहे. म्हणजे माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की जर तुम्हाला जर तुम्ही चांगला एक मार्ग बघताय करिअरचा, तर तुम्ही डेफिनेटली याचा एक विचार करू शकता आणि प्रवराचा एक तुम्ही चांगल्या पद्धतीने विचार करून या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. असो, प्रवरेने तुमची जडणघडण करताना तुम्हाला आज जे काही ऑफर लेटर मिळालंय ते मिळेपर्यंत कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य केलं प्रवरेने? अगदी प्रथम वर्षापासून प्रत्येक स्टाफने मला मार्गदर्शन केलेलं आहे. आपण कधीही गेलो तर सर नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत राहतात. तसं कॉलेजच्या ॲल्युमनाय नेटवर्क हे खूप वास्ट आहे. तर नेहमी आम्हाला आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एक एक्सपर्ट लेक्चर असं होत असतं, ज्यात ते मार्गदर्शन करतात की आता इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे आणि त्यांना काय रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानुसार एक विद्यार्थी आपलं प्रिपरेशन करतो, स्वतःला घडवत असतो प्लेसमेंटसाठी. आणि अगदी 3rd इयरपासून आम्हाला ॲप्टिट्यूडची ट्रेनिंग, मग सॉफ्ट स्किलची ट्रेनिंग, ज्याच्यात कम्युनिकेशन असेल, इंग्लिश कम्युनिकेशन, मग एक अपिअरन्स, आपला फिजिकल अपिअरन्स कसा असावा, इंटरव्ह्यूला कसं जावं, तिथून एकदम बेसिक गोष्टीपासनं तर टेक्निकलचं पूर्ण नॉलेज की आज ही कंपनी येते तर याच्यासाठी तुम्ही कसं प्रिपेअर कराल, कंपनीचे प्रोडक्शन काय आहे. तर हे सगळं आम्हाला कॉलेजच्या सिलेबस व्यतिरिक्त एक्स्ट्रा शिकवण्यात येतं प्रवृत्त. क्या बात आहे. बढिया बढिया, खूप छान. या व्यतिरिक्त तुमचे जे काही खानदेशचे मित्र असतील किंवा तुमच्या साईडचे नंदुरबार जळगावचे जे काही मित्र असतील,
त्यांना तुम्ही तुमच्याच खानदेशी भाषेमध्ये काही सल्ला देऊ इच्छिता का अबाउट प्रवरा? प्रथम तर आमचे जे केमिकल डिपार्टमेंटला आहे इथं तेलंगणापासून दिल्लीपर्यंत सगळे विद्यार्थी आहे. तर ओके. फक्त खानदेशात नाही तर इथं पूर्ण भारताच्या विविध कोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात. क्या बात आहे यार. आणि खानदेशी भाषेत सांगण्यापेक्षा त्यांना एकच म्हणतो की तुम्हाला तुमचं करिअर घडवायचे असेल मला असं फक्त वाटतं तुम्ही ते खानदेशी भाषेतच जर तुम्हाला बोलता येत असेल तुम्ही त्याच भाषेमध्ये बोलावं. तर मी बट असले सांगस की ऍडमिशन लेवानं तर प्रोग्रामात लेवानं, कारण की प्रवरा तुमले तुमना करिअरनी गॅरंटी देस, प्रवरा तुमले पॅकेज देस. आणि या प्रोग्रामाईन जो विद्यार्थी पुढे गया ना तो कधीच मागायच नाही. क्या बात आहे, बढिया बढिया. आणि अजून एक पॉईंट तुम्ही बोललात तेलंगणा, तिथले विद्यार्थी या ठिकाणी शिकताय का? अख्ख्या भारतामध्ये एवढे वेगवेगळे कॉलेजेस आहेत, केमिकलमध्ये पण भरपूर कॉलेजेस आहेत, मग ते मुलं प्रवरेतच का येतात? आणि तुम्ही म्हणजे मी आता रिसेंटली एक अल्युमिनायला भेटलो, ते मे बी दिल्लीचे होते. हा. असं काय कारण आहे का हे पूर्ण भारतातील विद्यार्थी प्रवरेमध्ये शिकायला येतात? ही आजपासून नाही तर मागेल कितीक वर्षापासून की जेव्हापासून कॉलेज स्टार्ट झाले की बाहेरचे विद्यार्थी येतात आणि मग ते त्यांचे अनुभव त्यांच्या एरियात शेअर करत असते का या कॉलेजमध्ये मी विद्यार्थी होतो आणि आज मी नामांकित कंपनीत एका मोठ्या पोस्टवर आहे. तर त्यांच्या पाहून किंवा मग त्यांना कॉलेजबद्दल एक पॉझिटिव्ह जे आहे जे आमच्यासारखे विद्यार्थी कुठंतरी शेअर करतात तर त्याच्यामुळे त्यांना प्रवरेत ॲडमिशन घ्यावं असं वाटतं. आणि सर 100% प्लेसमेंट सोबतच पूर्ण जे सीट्स आहे ते CET माध्यमातून ते प्रवरेत दरवर्षी भरतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्लेसमेंट मोर दॅन 1 प्लेसमेंट ही प्रवरा देत असते. आणि केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या प्रत्येक स्टाफ विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी कसं घडवायचं त्याच्या मागं असतो. सिलेबस सोबत आम्हाला एक्स्ट्रा सगळं प्रवरेने दिलेलं आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल. थँक्यू सर. विद्यार्थ्यांना काही तुम्ही शेवटी जर गायडन्स करू इच्छित असाल तर तुम्ही ते गायडन्स करू शकता. नवीन ॲडमिशन घेणारे किंवा इतर काही तुम्हाला गायडन्सच्या टिप द्यायचे असेल तुम्ही ते देऊ शकता. CET नंतर जे कॅप राऊंडचे आपण फॉर्म भरतो त्या ऑप्शनमध्ये आपलं प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज नक्कीच टॉप लिस्टमध्ये राहू द्या. आणि आपण कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन मागील वर्षाच्या प्लेसमेंट रेकॉर्ड मग सॉफ्ट स्किल रेकॉर्ड त्याच्यानंतर जे कल्चरल इव्हेंट आहे हॉस्टेल फॅसिलिटी सगळं वेबसाईटवर अवेलेबल आहे. तर तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटला एकदा गो थ्रू करा आणि नक्कीच प्रवरेत ॲडमिशन घ्या एवढं मी म्हणतो. धन्यवाद. अरे थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.